हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रवीण लर्निंग हब। आजचा जो लेक्चर आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफी स्टार्ट करणार आहोत मराठीमध्ये। भूगोल 12वीचा जो भूगोल आहे तो मराठीमध्ये स्टार्ट करणार आहोत। ॲक्च्युअली खूप सारे स्टुडंटचे कमेंट आलेले की सर मराठीमध्ये सुद्धा सुरू करा, म्हणून आपण स्टार्ट करतोय। जो भूगोल आहे 12वीचा तो मराठीमध्ये। सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे तो आज स्टार्ट करूया आपण, ज्याचं नाव आहे लोकसंख्या भाग 1। ओके, तर सगळ्यात पहिलं हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये स्टार्टिंगला थोडंसं भूगोलबद्दल सांगितलं, भूगोलचे बेसिक डेफिनेशन काय आहे, त्याच्यानंतर लोकसंख्येबद्दल डेटा वगैरे आहे, त्याच्यानंतर त्याचे कन्सेप्ट वगैरे आहेत ते आपण बघूया। सगळ्यात पहिलं जे भूगोलची डेफिनेशन स्टार्टिंगला दिली आहे, भूगोल म्हणजे काय, एक तर मानव आणि दुसरं त्याच्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे। ठीक आहे, या दोन गोष्टी नॉर्मली भूगोलमध्ये या दोन गोष्टी जास्त मॅटर करतात। एक मानव आहे आणि दुसरं त्याच्या आजूबाजूला जे पर्यावरण आहे। या दोघांमध्ये ज्या पण आंतरक्रिया होतात त्या आंतरक्रियांचा अभ्यास। ठीक आहे, भूगोल म्हणजे काय, सिंपल, जे पण मानव आहे म्हणजे माणसं आहेत आणि जे पण त्याचं आजूबाजूचं सराउंडिंग आहे, पर्यावरण आहे, त्या दोघांमधलं जे पण आंतरक्रिया होतात, इंटरॅक्शन्स होतात, त्याचा अभ्यास म्हणजे भूगोल आहे। असं सिंपल आहे। ठीक आहे, तर कसं इंटरॅक्शन होतं या सगळ्यामध्ये, मानव नॉर्मली झाडं वगैरे लावतो। ठीक आहे, मानव पर्यावरणाच्या खूप साऱ्या गोष्टी यूज करतो, हवा, पाणी, माती, खनिज वगैरे, आणि पर्यावरण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी देतं। आणि पर्यावरण मध्ये मध्ये आपल्याला धक्के पण देतं, जसं की भूकंप, ज्वालामुखी, पूर, महापूर, हे सगळे आणून। सो या दोघांमध्ये इंटरॅक्शन्स होत राहतात मानव आणि पर्यावरणामध्ये। या दोघांमध्ये ज्या पण आंतरक्रिया होत आहेत त्या आंतरक्रियांचा अभ्यास करणं म्हणजेच काय, भूगोल। ठीक आहे, सो आय होप एवढं क्लिअर आहे तुम्हाला। तर सगळ्यात पहिले डेफिनेशन बघितली आपण, मानव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रिया म्हणजे भूगोल, सिंपल। ठीक आहे, आता नॉर्मली याच्यामध्ये जे भूगोल आहे, भूगोलाचे खूप सारे ब्रांचेस असतात किंवा शाखा असतात। ठीक आहे, जर नॉर्मल भाषेमध्ये जर आपण बघितलं तर भूगोलाच्या खूप साऱ्या शाखा असतात। एक प्राकृतिक भूगोल असतो, दुसरा मानवी भूगोल असतो। त्याच्यामध्ये मानवी भूगोलमध्ये सुद्धा अजून कॅटेगरी असते, ते सगळं आपण बघूया। तर जो भूगोल असतो, भूगोल नावाचा विषय, याच्यामध्ये याचे मेन दोन टाईप आपण बघूया। एक प्राकृतिक भूगोल असतो, दुसरा मानवी भूगोल असतो। मानवी भूगोलमध्ये आपलं लोकसंख्येचा भूगोल येतो, लोकसंख्येचा भूगोल, त्याच्यामध्ये लोकसंख्येबद्दल स्टडी केलं जातं। ठीक आहे, आता नॉर्मली काय काय स्टडी केलं जातं तिथे दिलेलं आहे बघा। लोकसंख्या भूगोल नावाचा कन्सेप्ट असतो। सगळ्यात पहिला आपण काय बघितलं, भूगोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन ब्रांचेस असतात, दोन शाखा असतात। एक नॉर्मली प्राकृतिक भूगोल असतो, ज्याच्यामध्ये डोंगर, दर्या वगैरे या सगळ्या गोष्टींचा, जे पण पठार असतात, जे पण नद्या असतात, समुद्र असतात, महासागर असतात, या सगळ्यांचा अभ्यास होतो कशामध्ये, प्राकृतिक भूगोलमध्ये, कारण ते प्रकृतीशी किंवा निसर्गाशी रिलेटेड आहे। दुसरी गोष्ट जी आहे ते लोकसंख्या भूगोल। लोकसंख्या भूगोल म्हणजे काय असतं, लोकसंख्या भूगोल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण लोकसंख्येचा अभ्यास करतो डिटेलमध्ये। त्याच्यामध्ये काय काय अभ्यास करतो ते इथे दिलेलं आहे। ठीक आहे, जसं की सपोज लोकसंख्येचा गुणात्मक अभ्यास केला जातो, म्हणजे लोकसंख्येची क्वालिटी कशी, लोकसंख्येची हेल्थ कशी, एज्युकेशन कसं आहे, म्हणजे आरोग्य कसं आहे, शिक्षण कसं आहे, त्याच्याबद्दल अभ्यास केला जातो। संख्यात्मक रचना अभ्यास केली जाते, की कोणत्या कॅटेगरीची जी लोक आहेत, म्हणजे 0 to 14 ते त्याच्यानंतर 15 ते 59, 59 प्लस, हे जे वेगवेगळे एज ग्रुप्स आहेत किंवा वयांचे जे गट आहेत त्यांचा अभ्यास केला जातो। त्याच्यानंतर अजून कशावर अभ्यास केला जातो, लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा जो परिणाम असतो त्याच्यावर सुद्धा आपण फोकस करतो। म्हणजे सिंपल सी गोष्ट, सपोज करा आतापर्यंत आपण काय काय बघितलं, सगळ्यात पहिलं बघितलं भूगोल म्हणजे काय। ठीक आहे, भूगोल म्हणजे मानव आणि पर्यावरणामध्ये ज्या पण आंतरक्रिया होतात, ठीक आहे, जे पण इंटरॅक्शन होतं त्याचा अभ्यास करणं म्हणजेच भूगोल आहे, सिंपल। त्याच्यानंतर आपण काय बघितलं, भूगोलाचे दोन शाखा असतात। ठीक आहे, एक असतं मानवी भूगोल, दुसरं असतं प्राकृतिक भूगोल। मेन दोन शाखा आहेत, बाकी भरपूर शाखा आहेत। तर मानवी भूगोलमध्ये पण लोकसंख्येचा भूगोल असतो। लोकसंख्येच्या भूगोलमध्ये आपण लोकसंख्येशी रिलेटेड, लोकांशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करतो। कोणकोणत्या गोष्टी असतात त्या, सिंपल, जसं की गुणात्मक अभ्यास करतो म्हणजे क्वालिटी वाईज ते कसे आहेत, संख्यात्मक अभ्यास करतो म्हणजे ते संख्येनुसार कशा कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत। त्याच्यानंतर लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर म्हणजे पूर्ण देशाच्या पैशाच्या सिस्टमवर कसा परिणाम होतोय त्याच्यावर सुद्धा आपण अभ्यास करतो। ठीक आहे,
तर या पाठामध्ये किंवा या छोट्याशा चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे, लोकसंख्येला एक संसाधन, एक रिसोर्स म्हणून कसं वापर केलं जाऊ शकतं आणि कसं त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला हे छोटस 2 डबडे दिले, ठीक आहे. त्या डबड्यामध्ये काय सांगितलंय की जे पण जगामध्ये 7 खंड आहेत, ठीक आहे. एक आफ्रिका, अंटार्क्टिका, एशिया आहे, आशिया आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. हे जे 7 खंड आहेत त्या खंडामध्ये नॉर्मली भूमीची टक्केवारी किती, म्हणजे त्या खंडामध्ये किती भूमी आहे, जमिनीचा किती भाग आहे, आणि इकडच्या चार्टमध्ये दाखवलंय की त्या सगळ्या 7 खंडांमध्ये किती लोकसंख्या राहते, त्याचं पर्सेंटेज, दोघांचं पर्सेंटेज दिलेलं आहे किंवा टक्केवारी दिलेली आहे. तर एक एक करून बघूया. सगळ्यात पहिलं खंडांतर्गत भूमीची टक्केवारी, म्हणजे किती टक्केवारी कव्हर करतोय तो भूमी. तर सगळ्यात जास्त कोण कव्हर करतंय बघा. सगळ्यात मोठा जो एरिया आहे तो 29.20 आहे, 29.20%, ठीक आहे. 29.20%. तर कोण कव्हर करते हे जवळजवळ, तर आशिया हा पहिल्या नंबरवर येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागतो 20% वाला, हा आफ्रिका आहे. त्याच्यानंतर तिसरा नंबर लागतो 16% वाला उत्तर अमेरिका. दक्षिण अमेरिका चौथ्या नंबरवर येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका झालं. त्याच्यानंतर येतं 9% वाला. 9% वाला कोणता आहे, अंटार्क्टिका, ओके, 5 नंबरवर. त्याच्यानंतर युरोप येतं 6 नंबरवर आणि आपला लास्ट ऑस्ट्रेलिया येतं 7 नंबर, ठीक आहे. सो अशा प्रकारे एक सिक्वेन्स वाईज आपण मांडू शकतो सगळेचे सगळे जे कॉन्टिनेंट किंवा खंड आहे. सगळ्यात पहिल्या नंबरवर भूमीच्या हिशोबाने, जमिनीच्या हिशोबाने कोणता खंड येतो, तर आशिया. त्याच्यानंतर कोणता खंड येतो, आफ्रिका. त्याच्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि मग अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. सगळ्यात मोठा कोणता आहे, तर आशिया. सगळ्यात छोटा कोणता आहे, ऑस्ट्रेलिया. सिंपल. त्याच्यानंतर जर आपण बाजूवाला बघितलं, लोकसंख्या वितरणाची टक्केवारी, पूर्ण जगामध्ये कोणत्या खंडामध्ये किती लोकसंख्या राहते त्याच्याबद्दल बघूया. सगळ्यात पहिलं सगळ्यात जास्त होतं 59.65%, हे आशिया खंडाचे आहे. पहिल्या नंबरवर तोच आहे. म्हणजे जमिनीच्या बाबतीत पण पहिला नंबर आपला खंड आहे आशिया खंड, आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा पहिला खंड कोणता आहे, आशिया. त्याच्यानंतर दुसरा खंड इथे 16.96% आफ्रिका आहे. तिथे पण आफ्रिका होता, इथं पण आफ्रिका. त्याच्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका 9.69%, 8.40%, ठीक आहे. त्याच्यानंतर येतं युरोप 5व्या नंबरवर आणि ऑस्ट्रेलिया 6व्या नंबरवर. जर तुम्ही नीट दोन्ही चार्ट बघितले तर सगळ्यात पहिलं आणि शेवटचं लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिल्या नंबरवर भूमीच्या बाबतीत, जमिनीच्या बाबतीत आशिया येतो आणि लोकसंख्येच्या बाबतीत पण आशियाच येतो. त्याच्यानंतर लास्ट नंबरवर ऑस्ट्रेलिया येतो इथे भूमीच्या किंवा जमिनीच्या बाबतीत, आणि लोकसंख्ये बाबतीत सुद्धा ऑस्ट्रेलिया लास्टला येतो 6 नंबरवर. इथे 7 नंबरचा खंड नाहीये. कोणता खंड नाहीये, तो अंटार्क्टिका खंड नाहीये. अंटार्क्टिका खंड का नाहीये, कारण अंटार्क्टिका असा खंड आहे जिथे जवळजवळ 98% जो एरिया आहे त्याचा तो बर्फाच्छादित आहे, म्हणजे बर्फाने भरलेला आहे. तिथं राहण्यासाठी चांगली कंडिशन नाही, फक्त 2% जागेवर जमीन आहे. तर अशा बर्फाळ प्रदेशात कोणी राहू शकत नाही, म्हणून तिथे लोक राहत नाहीत. आणि तसं पण एका ॲग्रीमेंटनुसार, इंटरनॅशनल ॲग्रीमेंटनुसार अंटार्क्टिकामध्ये जाऊन राहणं आणि तिथे वस्ती करणं अलाउड नाहीये, म्हणून तिथे लोक राहत नाहीत. म्हणून तिथे मानवी वस्ती नाहीये. मानवी वस्तीच नसेल तर तिथे लोकसंख्या नसेल, सिंपलची गोष्ट आहे. म्हणून त्याचं लोकसंख्या या चार्टमध्ये दिलेली नाहीये. आता याच्यावर क्वेश्चन्स वगैरे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, जसं की कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. आपण बघितलं लोकसंख्या सगळ्यात कमी कुठे आहे, ऑस्ट्रेलिया, लास्ट नंबर 6 नंबर. भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबीत सर्वात कमी असलेला खंड कोणता. सिंपल मी सांगितलं आता तुम्हाला, सगळ्यात कमी भूमी ऑस्ट्रेलियाकडे आहे आणि सगळ्यात कमी लोकसंख्या सुद्धा ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्याचं आन्सर काय असेल, ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. सगळ्यात जास्त कुणाकडे आपण बघितलंय, आशिया. ठीक आहे. आशियामध्ये जमीन पण जास्त आहे, लोकसंख्या पण जास्त आहे. पुढे कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे, त्याचे कारण काय असावे सांगितलं तुम्हाला मी, ठीक आहे. कोणत्या एका वर्तुळात एक खंड कमी आहे, याच्यामध्ये अंटार्क्टिका खंड कमी आहे, कारण तिथे मानवी वस्ती, लोकसंख्या नाहीये. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, पुढे जाऊया आपण. तेच आपण जे वरती सांगितलं, बघितलं त्या चार्ट्स मध्ये, त्याचं पर्सेंटेज या पॅरेग्राफ मध्ये दाखवलंय, ठीक आहे. दुसरं काही नाही. त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते हे आहे, लोकसंख्येची घनताचा फॉर्म्युला. लोकसंख्येची घनता म्हणजे काय असतं, डेन्सिटी. जसं की सिंपल सी गोष्ट जर सांगू तुम्हाला, तर सपोज करा इथे एवढ्या एरियामध्ये
काही लोक राहतात, 3 लोक राहतात, ठीक आहे. सपोज तेवढ्याच एरियामध्ये इथे 1 2 3 4 5 6 लोक राहतात, ठीक आहे. इथं कमी लोक राहतात, इथे जास्त लोक राहतात, सिंपल सी गोष्ट आहे. म्हणजे इथे लोकसंख्येची घनता कमी आहे, सेम एरिया आहे, तेवढाच एरिया आहे. सपोज करा 1 स्क्वेअर किलोमीटरचा किंवा 1 चौरस किलोमीटरचा, तर इथे 3 लोक राहतात, इथे 6 लोक राहतात, म्हणजे इथं याच्यापेक्षा डबल राहतात. म्हणजे इथं घनता जास्त आहे लोकसंख्येची, इथं घनता कमी आहे. एवढा सिंपल टॉपिक आहे, ठीक आहे. तर याला कसं मोजू शकतो आपण? एकूण लोकसंख्या वरती लिहायची, एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटर मध्ये खाली लिहायचं. चौरस किलोमीटर म्हणजे काय असतं ते पण सांगून देतो. सपोज करा हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. इथून इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो 1 किलोमीटरचा आहे. इथून इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो 1 किलोमीटरचा आहे. इथून इथपर्यंतचा डिस्टन्स पण सपोज करा 1 किलोमीटरचा आहे आणि इथून इथपर्यंतचा पण डिस्टन्स 1 किलोमीटरचा, ठीक आहे. तर सगळीकडे जे रस्ते आहेत ते 1 किलोमीटरचे आहेत आणि हे काय बनते? चौरस बनते. म्हणून याला काय बोलतात? 1 चौरस किलोमीटर. 1 चौरस किलोमीटर किंवा 1 चौरस किमी असं बोललं जातं. क्लिअर आहे, ठीक आहे. तर एका चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात? भोळे बाळे काळे पिवळे लोक. तर त्यांची जी संख्या असते त्यालाच काय बोललं जातं? लोकसंख्येची घनता. तर वरती एकूण लोकसंख्या येईल, जसं सपोज करा वरती 500 आहे आणि खालती सपोज 50 आहे, तर आपण काउंट करून बघू शकतो. एकूण लोकसंख्या सपोज करा एखाद्या एरियाची 500 आहे, ठीक आहे. आणि एकूण क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटर मध्ये 50. तर आपण याला डिवाइड केलं किंवा भागाकार केला तर हे 0 कट होऊन जाणार. 5 1 5 5 1 5 म्हणजे टोटल 10 येईल, ठीक आहे. म्हणजे लोकसंख्येची घनता किती आहे? 10. असं ऍव्हरेज काढलं जातं. पुढे हे मॅप दिलेलं आहे सुंदरसं, हे पण बघून घेऊया. आता आपण जे चार्ट मधून बघितलं ते आता मॅप मधून बघूया, नकाशामधून बघूया. सगळ्यात पहिलं जगामध्ये 7 खंड आहेत, कुठे कुठे आहेत त्यांचं लोकेशन बघूया, ठीक आहे. हा सगळ्यात राईट साईडला जो आहे तो आशिया खंड, ज्याच्यामध्ये आपला हा सुंदरसा छोटासा भारत, ठीक आहे. तर आशिया खंड, त्याच्यानंतर हा युरोप खंड बाजूला, हा आफ्रिका खंड आहे आणि हा उत्तर अमेरिका आहे, हा दक्षिण अमेरिका आहे आणि हा ऑस्ट्रेलिया आहे. थोडंसं साऊथ मध्ये गेलं आपण तर इथं थांब. तर बघा, आशिया खंड बघितला, युरोप खंड, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि खालती आहे अंटार्क्टिका. सो असे 7 खंड आहेत जगामध्ये, ठीक आहे. आणि त्यांच्या आजूबाजूला महासागर सुद्धा आहेत, जसं की इथे पॅसिफिक महासागर आहे. पॅसिफिक महासागर जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे. त्याच्यानंतर आपल्या इंडियाच्या खालती, भारताच्या खालती हिंदी महासागर आहे. इथं वरती आर्टिक महासागर आहे, इथं अटलांटिक महासागर आहे, इथे दक्षिण महासागर आहे आणि हे पॅसिफिक महासागर. आपली पृथ्वी गोल आहे म्हणून तिकडच्या बाजूने पण आणि इकडच्या बाजूने सुद्धा पॅसिफिक किंवा प्रशांत महासागर आहे, ओके. आणि तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्या आशिया खंडामध्ये दिसते, कारण इथे डॉट्स जास्त आहेत. जी घनता आहे लोकसंख्येची ती जास्त दिसते, ठीक आहे. दुसरा नंबर आपला आफ्रिकेचा आहे, तो आपण बघितलाच आहे. पुढे आता जे आपण कन्सेप्ट बघितला, लोकसंख्येची घनता कशी काढतो आपण? लोकसंख्या वरती लिहितो आणि जे चौरस किलोमीटर मध्ये क्षेत्रफळ आहे ते खालती लिहितो, ठीक आहे. तर इथे दिलेलं आहे, तुम्ही काढू शकता, ट्राय करू शकता, ठीक आहे. जसं चायनाची किंवा चीनची लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे, 142.8 कोटी. क्षेत्रफळ पण दिलेलं आहे. त्या दोघांना डिवाइड केलं, त्या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला लोकसंख्येची घनता भेटेल, ठीक आहे. असे हे प्रत्येक देशाचं तुम्ही चाय पिता पिता आरामात लिहू शकता किंवा ट्राय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध. म्हणजे जगामध्ये लोकसंख्या कशा प्रकारे वितरणित झालेली आहे, कशा प्रकारे लोकसंख्येचं वितरण झालेलं आहे, कुठे जास्त लोकसंख्या आहे, कुठे कमी लोकसंख्या आहे, कुठे लोकसंख्या नाहीये, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करतो, ठीक आहे. नॉर्मली जगाचं जे लोकसंख्याचं वितरण आहे ते असमान आहे, सिंपल. सगळीकडे समान
लोकसंख्या नाहीये. जसं आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये सेम लोकसंख्या, गुजरातमध्ये सेम लोकसंख्या असं नसतं. भारतामध्ये सेम, नेपाळमध्ये सेम, बांगलादेशमध्ये सेम, आपल्या बाजूवाल्या खतरनाक पाकिस्तानमध्ये सेम असं नसतं. ठीक आहे, सगळीकडे सेम समान लोकसंख्या नसते. सगळीकडे असमान लोकसंख्या असते. कुठे जास्त असते, कुठे कमी असते, कुठे नसते, असं पण असू शकतं. ठीक आहे, पुढे आता आपण बघूया कुठे कुठे जास्त असते, कुठे कमी असते, ते सगळ्या गोष्टी इथे दाखवले. हे जे पॉइंट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. तर जे बर्फाच्छादित प्रदेश असतात, जे बर्फाने भरलेले असतात, वेढलेले असतात, तिथे हे नॉर्मली लोकसंख्या खूप कमी असणार, कारण क्लायमेट खतरनाक असेल किंवा वातावरण खतरनाक असेल. दुसरी गोष्ट, आपले जे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहे तिथल्या प्रदेशामध्ये सुद्धा लोकसंख्या कमी आढळते. ठीक आहे, उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपण बघूया ते. बघा, याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे जे आपली पृथ्वी अशी फिरते बिचारी. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो वरचा पोल आहे, हा एवढा पार्ट जो आहे हा नॉर्थ पोल म्हणून मानला जातो, नॉर्थ पोल किंवा उत्तर ध्रुव. ठीक आहे, आणि हा जो एवढा पार्ट आहे त्याला साऊथ पोल किंवा दक्षिण ध्रुव असं मानलं जातं. ठीक आहे, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवावरती क्लायमेट खतरनाक असतं आणि या दोन्ही ध्रुवावरती जे बर्फाच्छादित प्रदेश आहे सगळा, आणि 6 महिने दिवस असतं, 6 महिने रात्र असते वरती आर्टिक सर्कल वरती. हे अंटार्क्टिक सर्कल आहे. आर्टिक सर्कल, अंटार्क्टिक सर्कल किंवा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. हे दोन्ही ठिकाणी वातावरण खतरनाक असल्यामुळे इथे जास्त लोक राहत नाहीत, खूप कमी लोक राहतात, खूप कमी देश आहेत. इथे खालती तर कोणच राहत नाही, वरती जर नॉर्वे, स्वीडन, फिनलँड असे छोटे मोठे देश राहतात जिथे कमी लोकसंख्या आहे. ओके, दुसरी गोष्ट, वाळवंटी प्रदेशात सुद्धा लोकसंख्येचं वितरण जे आहे ते कमी आढळतं. म्हणजे जिथे पण वाळवंट, डेझर्ट वगैरे असतात मोठे मोठे, जसं आपल्या राजस्थानमध्ये थार डेझर्ट आहे, थारचे वाळवंट, तिथे सुद्धा लोकसंख्या कमी आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये खूप कमी लोकसंख्या आढळते. सिंपलची गोष्ट आहे. मैदानी आणि किनारी भागात लोकसंख्या जास्त आढळते. हा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. मैदानी प्लेन एरिया जो असतो तिथे लोकसंख्या जास्त असणार, जसं आपण बघू शकतो गंगा प्लेन्स. बघा, हा जो आहे एरिया भारताचा, हा जो भारताचा एरिया आहे ज्याच्यामध्ये स्पेशली इथून गंगा वाहते. ठीक आहे, म्हणजे उत्तराखंड मधून यूपी बिहार, उत्तराखंड मधून निघते, त्याच्यानंतर यूपी बिहार बंगाल करून असं गंगा वाहत जाते आणि त्याच्या उपनद्या वगैरे आहेत. तर हा जो पूर्ण नद्यांचा प्रदेश आहे, स्पेशली गंगा नदीचा जो प्रदेश आहे, याला गंगा नदीच्या मैदान असं बोलतात. ठीक आहे, का? कारण गंगा नदी स्वतःसोबत जे पण गाळ वाहून आणते, जे पण रेती माती वाहून आणते, ती आजूबाजूला डिपॉझिट करते, म्हणून खूप मोठं मैदान तयार झालंय. आणि जो मैदानी इलाका असतो, जो प्लेन एरिया असतो, तिथे जास्तीत जास्त लोकसंख्या राहते. सिंपलची गोष्ट आहे. ठीक आहे, असं आहे. कारण तिथे एकतर फॅसिलिटीज डेव्हलप करणं इझी असतं, शेती करणं इझी असतं आणि सगळ्या गोष्टी करणं इझी असतं. आणि नॉर्मली पर्वतावरती फॅसिलिटीज वगैरे डेव्हलप करणं थोडंसं मुश्किल असतं, म्हणून पर्वतामध्ये कमी लोक राहतात, प्लेन एरियामध्ये जास्त लोक राहतात. त्याच्यानंतर काही एक्सेप्शन आहे, जसं काही नॉर्मली नद्यांच्या किनारी लोक जास्त राहतात कारण तिथे पाण्याची उपलब्धता असते. पण नॉर्मली काही जागा अशा आहेत जगामध्ये जिथे नद्या मोठ्या मोठ्या आहेत तरी पण तिथे लोकसंख्या कमी राहते. जसं की एक ॲमेझॉन नदीचे खोरे. ठीक आहे, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये नॉर्मली लोक कमी का राहतात? त्याचं सिंपलचं रिझन आहे, तिथे घनदाट जंगल आहे एकतर ॲमेझॉनचं. ठीक आहे, जवळजवळ 8 देशामध्ये ते पसरलेलं जंगल आहे आणि ॲमेझॉन नदी खूप मोठी नदी आहे विस्तारानुसार जर आपण बघितलं तर. आणि तिथे अॅनाकोंडाज वगैरे भेटतात, तिथलं वातावरण दूषित आहे, या सगळ्या कारणामुळे तिथे लोक जास्त राहत नाहीत. ठीक आहे, नॉर्मली नदीच्या किनारी लोक जास्त राहतात नॉर्मल नियमानुसार, पण अशा पण काही नद्या असतात ज्याचं वातावरण खराब असतं, जिथलं जंगल घनदाट असतं, जिथली अवस्था, वातावरणाची अवस्था तेवढी चांगली नसते की तिथे लोक राहतील, म्हणून तिथे काय करणार, लोक कमी राहतील. एक्झाम्पल
म्हणजे याचा अर्थ फक्त प्राकृतिक रचना इम्पॉर्टंट नसते तर बाकीचे पण घटक इम्पॉर्टंट असतात तिथे राहण्यासाठी, असं ते आपण पुढे बघूच. पुढे जर बघितलं तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. ठीक आहे, एक एक घटक बघूया आपण. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं. ठीक आहे, तर एक एक करून बघूया. भौगोलिक घटक किंवा जे प्राकृतिक घटक असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो आहे प्राकृतिक रचना किंवा भूरूपे. ठीक आहे, प्राकृतिक रचना किंवा भूरूपे म्हणजे काय, जमिनीपासून जे बनलेले भूरूपे आहेत, जमिनीची जी रूपं आहेत, जसं की पर्वत, टेकड्या, नद्या, या सगळ्या गोष्टी, मैदान, पठार, हे सगळं. ठीक आहे, तर नॉर्मली आपण आताच बघितलं की मैदानी प्रदेशामध्ये शेती व्यवसाय करू शकतो आरामात. तिथे नॉर्मली औद्योगिकीकरण म्हणजे उद्योग वगैरे उभं करू शकतो, वाहतुकीच्या सुविधा देऊ शकतो, रेल्वे, रस्ते हे सगळे बांधू शकतो. ठीक आहे, आणि डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये नॉर्मली थोडंसं मुश्किल असतं फॅसिलिटीज वगैरे उभं करणं, शेती वगैरे करणं, आणि पाण्याची उपलब्धता पण नसते. तर तिथे प्रॉब्लेम कसं आहे की लोकसंख्या जी आहे ती कमी आढळणार. सिंपल असं समजा तुम्ही, जिथे मैदानी इलाका असतो, मैदानी एरिया असतो किंवा मैदानी भाग असतो, प्लेन एरिया असतो, तिथे लोक जास्त राहतात, डोंगराळ भागामध्ये लोक कमी राहतात. ठीक आहे, फक्त काही एक्सेप्शन आहेत जिथे लोक राहतात डोंगराळ भागामध्ये, जसं उत्तराखंडमध्ये आपण बघितलं तर देहरादून वगैरे, लेह वगैरे आहे. ठीक आहे, ते एक्सेप्शन का आहे, कारण तिथे थोडंफार फॅसिलिटीज किंवा पाण्याची उपलब्धता आहे म्हणून ते आहेत. पण नॉर्मली जर जॉग्राफीच्या नियमानुसार गेलो आपण, म्हणजे नॉर्मल सिस्टमनुसार गेलो, तर मैदानी भागात जास्त लोकसंख्या असते, पर्वतीय भागामध्ये कमी लोकसंख्या असते. ठीक आहे, आणि तेच सांगितलंय. आणि किनारी भागामध्ये सुद्धा लोकसंख्या जास्त असते, जे नद्यांचे किनारे असतील किंवा जे समुद्राचे किनारे असतील तिथे सुद्धा लोकसंख्या जास्त असते. पुढचा जो पॉइंट आहे तो हवामान आहे. हवामान म्हणजे सिंपल आहे, जे आपल्या आजूबाजूचे वातावरण आहे त्याचं तापमान कमी जास्त होणं किंवा आजूबाजूचे जे पण वातावरणाची अवस्था आहे त्याला आपण हवामान बोलतो. हवामानामध्ये जर बघितलं या टॉपिकमध्ये, तर जे जास्त अति उष्ण प्रदेश असतात किंवा अति शीत प्रदेश असतात. अति उष्ण म्हणजे जिथं टेम्परेचर खूप जास्त होते, जसं सहारा डेझर्ट, सहारा वाळवंट आहे. ठीक आहे, त्याला बघू शकता तुम्ही. हे बघा, हा खूप अति उष्ण प्रदेश आहे सहारा वाळवंटाचा. आणि दुसरी गोष्ट, जर आपण अति कोल्ड किंवा अति शीत प्रदेश बघितला, ठीक आहे, तर आपला हा नॉर्वेचा प्रदेश आहे. ठीक आहे, इथे नॉर्मली खूप थंड प्रदेश आहे हा. इथं नॉर्मली लोक कमी राहतात कारण खूप थंड प्रदेश आहे, एवढंच आहे. अति शीत, अति उष्ण किंवा अतिशीत किंवा वाळवंटी प्रदेश किंवा जास्त पर्जन्याचे जे प्रदेश असतात, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये मेघालय नावाचं एक छोटंसं स्टेट आहे, त्याच्यामध्ये शिलाँग नावाचा एरिया आहे, त्याच्या आजूबाजूला चेरापुंजी, मौसिनराम असे काही प्रदेश आहेत. स्पेशली चेरापुंजी, जगातलं सगळ्यात जास्त जे पाऊस पडतं ते चेरापुंजी मौसिनराम मध्ये पडतं. तर त्या ठिकाणी पर्जन्य जास्त पडतं, किंवा एखाद्या ठिकाणी वाळवंट खूप मोठा असेल, अतिउष्ण असेल, किंवा एखाद्या ठिकाणी खूप अति शीत किंवा जास्तीत जास्त थंड वातावरण असलेलं प्रदेश असेल, अशा ठिकाणी हवामान खतरनाक असतं म्हणून लोक जास्त राहत नाहीत. पण अशी पण ठिकाणं आहेत जगात ज्याच्यामध्ये खूप सुंदर वातावरण असतं, जसं भूमध्य समुद्र. भूमध्य समुद्र जर बघितला आपण, बघा, नॉर्मली जर तुम्हाला विजिबल असेल, हा जो आफ्रिकेचा वरचा पार्ट आहे, इथे भूमध्य समुद्र आहे ज्याला मेडिटेरेनियन सी बोलतात. तर याच्या आजूबाजूला जे पण देश आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर वातावरण असतं. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे असे सुंदर वातावरणाचे, हवामानाचे चित्र आहेत त्या देशामध्ये, म्हणून तिथे पब्लिक जास्त राहते. सिंपल. फक्त काही लोक असतात जी कशाही वातावरणामध्ये राहू शकतात, त्यांनी स्वतःचं ऍडजस्टमेंट केलेलं असतं, जुळवून घेतलेलं असतं वातावरणाशी. जसं की शीत, अतिशीत हवामान जे असतं तिथे काही लोक, जसं एस्किमो आणि लॅप्स नावाचे जे जातीची लोक असतात, आदिवासी टाईप, तर त्यांनी तिथल्या हवामानाशी जुळवून घेतलेलं असतं, मग ते आरामात राहू शकतात.
तसं असतं, ठीक आहे. म्हणजे काही एक्सेप्शन्स आहेत, पण नॉर्मली लोक अतिउष्ण, अति थंड आणि जे वाळवंटी प्रदेश आहे, पर्जन्याचे प्रदेश आहे, तिथे लोक जास्त राहत नाहीत. पुढचा पॉइंट, पाण्याची उपलब्धता. आता सिंपलची गोष्ट, जल है तो जीवन आहे, आपण ऐकलंच आहे. तर जिथे पाणी जास्त असेल, जिथं पाणी मुबलक असेल, पेय जल म्हणजे पिण्याचं पाणी चांगलं असेल, वापरण्याचं पाणी चांगलं असेल, तिथे लोक जास्त राहणार. सिंपल, ठीक आहे. तर नॉर्मली कुठे लोक राहतात जास्त? नद्यांच्या खोऱ्यामध्ये, म्हणजे नदी जिथून पण वाहते त्या नद्यांच्या एरियामध्ये. दुसरी गोष्ट, किनारी प्रदेशामध्ये, समुद्राच्या किनाऱ्यावरती वगैरे, आणि मैदानी प्रदेशामध्ये जिथे जास्त पाण्याची उपलब्धता असेल तिथे लोक राहतात, ठीक आहे. एक्झाम्पल, नाईल नदीची खोरे. नाईल ही आफ्रिकेतली नदी आहे. त्याच्यानंतर भारतीय किनारी प्रदेश जो आहे आपला, ठीक आहे, म्हणजे कोस्टल एरिया ऑफ इंडिया. बघा, भारताचा जो किनारी प्रदेश आहे त्याला जर आपण बघितलं तर इथून गुजरात पासून सुरू होतो, ठीक आहे. गुजरात, त्याच्यानंतर हा आपला महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा, कारण गोवा महाराष्ट्रानंतर गोवा येतो, ठीक आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरला, त्याच्यानंतर हा तमिळनाडू, तमिळनाडू नंतर हे आंध्र प्रदेश, ओडिसा, हे हे जे स्टेट्स आहेत वरती पश्चिम बंगाल वगैरे आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी हे किनारी प्रदेशमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या आढळते, ठीक आहे, कारण तिथे पाण्याची उपलब्धता असते. काही अशा पण गोष्टी असतात, जसं की सपोज करा इथं मरुद्यान असं बोलतात. मरुद्यान म्हणजे काय? वाळवंटामध्ये छोटस जर पाण्याचं स्रोत भेटलं, लेक सारखं किंवा तलावासारखं, तर त्याला मरुद्यान असं बोलतात. तर मरुस्थळामध्ये किंवा वाळवंटामध्ये जे मरुद्यान असतात त्याच्या आजूबाजूला सुद्धा थोडंफार लोकसंख्या आढळते. जसे की भारतातील फलोदी नावाचं मरुद्यान आहे, म्हणजे खूप मोठं डेझर्ट असेल, खूप मोठं वाळवंट असेल, त्या वाळवंटामध्ये एक छोटंसं तलाव असेल, त्याला मरुद्यान बोलतात. भारतातील फलोदी आहे. सौदी अरेबियाच्या वाळवंटामध्ये काय आहे तर अल अहसा या नावाचं मरुद्यान आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर चौथा पॉइंट जो आहे तो मृदा आहे, ठीक आहे. तर सिंपलची गोष्ट आहे, मृदा म्हणजे माती. माती शेतीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असते, आणि स्पेशली जे नद्यांच्या एरियाज असतात, जसं मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगसे, हे मोठ्या मोठ्या नद्या आहेत, ठीक आहे. कुठल्या नद्या आहेत? मिसिसिपी ही अमेरिकेची नदी आहे, गंगा आपल्या भारताची नदी आहे, इरावती बांगलादेशची आहे, आणि म्यानमारची, यांगसे चायनाची आहे. अशा वेगवेगळ्या देशामधल्या ज्या नद्या आहेत त्या देशाच्या शेतीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात असे. आणि नद्यांमुळे नॉर्मली ते काय वाहून आणतात, एक गाळाची मृदा वाहून आणतात, ज्याला आपण गाळाची मृदा बोलतो. ती माती खूप सुंदर असते, आजूबाजूला डिपॉझिट करतात नद्यांच्या आजूबाजूला. तर त्या मातीमध्ये आपण सगळ्या प्रकारची पिके चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अजून एक मृदा असते काळी मृदा, तिथे पण लोक जास्त राहतात, ठीक आहे. म्हणजे काळी मृदा नॉर्मली बेसॉल्ट नावाच्या खडकापासून बनते. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्याच्यामधून जे लावा बाहेर पडतं ते सुकल्यानंतर दगडामध्ये कन्वर्ट होतं, आणि दगडामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काही वर्षांनी, हजारो वर्षांनंतर ते दगड तुटून त्याची माती होते. सिंपल आहे. तर ते ब्लॅक माती किंवा काळी मृदा किंवा रेगूर मृदा सुद्धा त्याला आपण बोलतो, ती पण चांगली असते शेतीसाठी. त्याच्यानंतर तिसरी जी हे जे आपलं ज्वालामुखी असतं, ठीक आहे. ज्वालामुखी जेव्हा पण उद्रेक होतो तेव्हा त्याच्यामधून जे लावा बाहेर पडतं, त्या लाव्यामधून राख वगैरे बाहेर पडते, आणि त्याचं जेव्हा माती होतं तेव्हा ती माती सुद्धा शेतीसाठी खूप सुपीक असते, चांगली मानली जाते. पण प्रॉब्लेम असा आहे की तिथे जर लोक राहत असतील आणि त्यांना माहित नाही की ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, अचानक उद्रेक झाला, अचानक मी भयानक, तर मग तिथल्या लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तिथल्या लोकांचा जीव पण जाऊ शकतो किंवा त्यांना शिफ्ट पण करावं लागू शकतं. पण एक फायदा आहे, म्हणजे निसर्गाच्या हिशोबाने बघितलं तर एक फायदा आहे की जेव्हा पण ज्वालामुखी उद्रेक होतो तेव्हा त्याच्यापासून त्या लावापासून जी माती बनते ती सुपीक असते, चांगली असते, ठीक आहे. ओके, सो इथपर्यंत आपण कव्हर केलेला आहे जिओग्राफीचा जो पहिला चॅप्टर आहे लोकसंख्या भाग 1, ठीक आहे. त्याचा 50% चॅप्टर कव्हर झालेला आहे. जो बाकीचा 50% आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू.
जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ठीक आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी, येणाऱ्या लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळं लेक्चर क्लिअर आहे. सो थँक्यू सो मच.